संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूमधून पुण्याच्या दिशेने आता प्रस्थान ठेवलंय। याच वेळी विठुरायाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांची पावलं आपसुकच पंढरपूरकडे आता भेटीच्या प्रवासाकडे वळली आहेत। तर पुण्याकडे प्रस्थान करताना या सोहळ्याची ही एक्सक्लुझिव्ह ड्रोन दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी अतिशय सुंदर आणि विलोभनीय ही दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहू शकतोय। ड्रोनच्या माध्यमातून ही विहंगम दृश्य कैद करण्यात आलेली आहेत। अतिशय मोठ्या संख्येने वारकरी यामध्ये सहभागी झालेत। तुकोबाराय आता विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत आणि त्याचीच ही सुंदर दृश्य ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। दरम्यान ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुद्धा प्रस्थान आता ठेवणार आहे। तर देऊळवाड्यातनं हे प्रस्थान होणार आहे। मंदिरातनं प्रस्थान आणि पहिल्या मुक्कामातील पाहुणचार घेतल्यानंतर 30 जून रोजी श्रींची पालखी आता पुणे मार्गे पंढरीला जाण्यास मार्गस्थ होते। या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानाची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे। पालखीचं दुपारी 4 वाजता प्रस्थान होईल आणि याच पार्श्वभूमीवर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांनी। जय हरी माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत लाखो वारकरी आता आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। इंद्रायणीमध्ये स्नानासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक आज आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आजपासून सुरू होतोय। आज 4:30 वाजता प्रस्थान होणार आहे। त्यापूर्वी सर्व वारकरी जे आहेत ते आता आळंदीमध्ये दाखल होऊन इंद्रायणी काठी भजन करत आहेत। त्याचबरोबर ज्या पताका आहेत पताकांना स्नानही इंद्रायणी नदीमध्ये घालत आहेत। असा अनोखा सोहळा वर्षातून एकदा येत असतो आणि अनेक वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने आळंदीमधून प्रस्थान करत असतात। आत्ताही जर पाहिलं तर मोठं नियोजन जे आहे ते आळंदी देवस्थानच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। अनेक लोक जे आहेत ते विठू नामाचा गजर करतायत, ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत इंद्रायणीमध्ये स्नान करतायत। त्यामुळे इंद्रायणी काठ जो आहे तो पूर्ण वारकऱ्यांनी दुमदुमून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, आळंदी।